किल्ले दुर्गाडी देवीच्या उत्सवाच्या तयारीआधी रविवारी शिवसेना शिंदे गटाकडून पाहणी करण्यात आली। या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर, शहर प्रमुख रवी पाटील, पदाधिकारी अरविंद मोरे, श्रेयस समेळ, कैलाश शिंदे, सुनील वायले, छाया वाघमारे, नेत्रा उगले, गणेश जाधव आदी उपस्थित होते। किल्ले दुर्गाडीच्या नवरात्र उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, उरण आदी पंचक्रोशीतून भक्त येतात। त्यांच्या दर्शनाकरिता उत्तम व्यवस्था केली आहे। किल्ले दुर्गाडी देवी ही जागरूक देवस्थान आहे। देवीची सेवा केल्यानेच मी आमदार झालो, असं आमदार भोईर यांनी सांगितले। तर शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की किल्ले दुर्गाडीच्या दुरुस्ती कामाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यापैकी 2,50,00,000 रुपये खर्चाचे काम पूर्ण झाले आहे। 5 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे। नवरात्र उत्सवानंतर उर्वरित 5 कोटी रुपयांच्या निधीचे काम सुरू केले जाणार आहे। सध्या सुरू असलेले काम उत्सव सुरू होण्यापूर्वी मार्गी लागणार आहे। शिवसेनेने उत्सवाची जय्यत तयारी केली असून उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरिता योग्य प्रकारचे नियोजन केले असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले। राजकीय पक्षाची लोक असं मी बोललो ते ठीक आहे, ते आम्हाला माहिती आहे, तुम्हाला लोकांना पण माहिती आहे, परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही। उत्सव व्यवस्थितपणे चालू आहे, जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवस्थित चालू आहे। म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्ष रवी पाटील असतील त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण 9 दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचा दुर्गाडी आणि ह्या वर्षीचा दुर्गाडी याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल। आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या, आम्ही त्याचं नियोजन करतो। नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव आहे हा पंचक्रोशीमध्ये पसरलेला, म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोक बघितलेले आहेत तर फार उरण वगैरे आणि इकडे मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं, अशा ठिकाणाहून लोक इथं येत असतात। कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे। आता तिचं जागृत काय आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही। तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं, एवढी ती जागृत आहे। त्यामुळे नवरात्र उत्सव 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे। आणि त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते, दुर्गा भक्त, महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी घेतलेली आहे। आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं जे उत्सव आहे त्याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 12.5 कोटी देऊ केलेले आहेत आणि त्याचं काम 2.5 कोटीचं पूर्ण झालं आहे। एक 5 कोटीचं काम सुरू आहे आणि पुढच्या 5 कोटीचं काम नवरात्रोत्सवानंतर सुरू होणार आहे। 7व्या महिन्यामध्ये 24 तारखेला वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेले आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये हे कामाची एकदम फास्ट ट्रॅकवर हे काम सुरू केलेलं आहे। बाकीचं काम नवरात्रानंतर करण्यात येणार आहे। आणि हा उत्सव कल्याणकरांना, पूर्ण ठाणे जिल्ह्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना, दुर्गा भक्तांना या देवीचं दर्शन घेता येईल या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी, भजन असतील, कीर्तन असतील, वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम असतील या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि येत आहेत।